नमस्कार. नागरी भूगोल BA भाग 3 सेमिस्टर 6 आणि पेपर क्रमांक 11 या विषयावर मी आपल्याशी आज संवाद साधणार आहे. नागरी भूगोल आणि नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा नागरी भूगोलाच्या काही परिभाषा असतात, ज्याला आपण ग्रामनगर असं म्हणतो, नगर असं म्हणतोय, शहर असं म्हणतोय, महानगर असं म्हणतोय, महानगर असं म्हणतोय, नागरी प्रदेश असं म्हणतोय. या भाषेमध्ये शहरं लोकसंख्येच्या आधारावर ओळखली जातात. आणि नागरी भूगोलाचा अभ्यास करत असताना त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे किंवा नागरी भूगोलाचा इतिहास काय आहे हे समजून घेणे सुद्धा गरजेचे असतात. आता जर नागरी भूगोलाचा आपण विचार केला तर नागरी भूगोल हा पूर्वी अभ्यासला जात होता आणि आजही नागरी भूगोलाचा अभ्यास होतो आहे. नागरी भूगोलाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नागरी भूगोलाचा इतिहास समजावून घेणे आपल्याला गरजेचे आहे. जगात भूगोलाचा अभ्यास अनादी कालापासून होत होता आणि भूगोलाचे अध्ययन अलीकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसून येते. 1940मध्ये नागरी भूगोलाच्या अध्ययनावर फारसा भर देण्यात आलेला नव्हता, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी भूगोलाचा अधिक विकास झाला आणि नागरी भूगोल हा विकसित झाला. या प्रकारे नागरी भूगोलाचा अभ्यास हा नवीन आहे, परंतु याचा अर्थ नागरी भूगोल हा पूर्वी अभ्यासला जात नव्हता असं नाही. नागरी भूगोलाचा अभ्यास पूर्वी होत होता. तर स्टेम्बो या तज्ज्ञाने नागरी भूगोलात जॉग्रफी नावाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये नागराची स्थिती यावर अभ्यास केलेला आहे. त्यानंतर नागरी भूगोल म्हणजे काय किंवा नागरी भूगोलाचा अभ्यास करताना हा शब्द आला कुठून, तर नागरी भूगोल किंवा अर्बन जॉग्राफी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. मराठीमध्ये त्याला नागरी भूगोल असं म्हणतात. अर्बन जॉग्राफी हा लॅटिन शब्द आहे आणि अर्ब्स या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याचा अर्थ असा होतो की शहरासंबंधी नगरासंबंधी माहिती प्राप्त करून घेणे. त्यानंतर कुर्ट हॅसेट असेल किंवा ओरुशा असेल या शास्त्रज्ञांनी नगरासंबंधीच्या एक स्वतंत्र शाखा म्हणून नागरी भूगोलाचा त्यांनी पुढे अभ्यास केला आणि नागरी भूगोल हा तज्ज्ञाने एक महत्त्वपूर्ण विषय म्हणून घोषित केलेला आहे. 40 वर्षात शहराचे आज आपण बघतोय गेल्या काही वर्षामध्ये शहराची वेगवान वाढ होती आहे. वाढतीच लोकसंख्या भेडसावणारे जे काही प्रश्न आहेत त्यामुळे नागरी भूगोल आज गरजेचा वाटतो आहे. आणि म्हणून आपण पुढे बघूया व्याख्या. नागरी भूगोलाच्या व्याख्या काय आहे, तर नागरी भूगोलाच्या व्याख्या बघत असताना हेरॉल्ड शास्त्रज्ञ असा म्हणतो की नगराची रचना आणि त्याचा एकमेकाशी असणारा संबंध तसेच नगरे खेडे यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय. त्यानंतर पुढे चालून ब्रिज म्हणतोय की नागरी भूगोल हे नगराची व शहराची रचना आणि त्याचे कार्य व शहराच्या एकमेकाशी असलेल्या संबंधाचे शास्त्र आहे. नंतर ग्रिफिथ टेलर असं म्हणतोय की नगराचे स्थान, विकास, स्वरूप व नगराचे प्रकार यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नागरी भूगोल होय. अशा प्रकारे ग्रिफिथ टेलर हा शास्त्रज्ञ म्हणतोय. म्हणजेच काय, तर नागरी भूगोलाचा अभ्यास करत असताना त्याचे स्वरूप, त्याचा विकास, त्याचे प्रकार याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि म्हणून आपण जे म्हणत होतो की नगर, महानगर, ग्रामनगर याचासुद्धा अभ्यास नागरी भूगोलामध्ये केला जातो. पुढे चालून नागरी भूगोलाचे जर आपण विचार केला तर त्यामध्ये इतर काही शास्त्रज्ञांनी सुद्धा व्याख्या केलेल्या आहे की ॲल्सन यांनी म्हटलेलं आहे केंद्रित झालेल्या अनेक बदलाचे ठिकाण म्हणजे नगर होय किंवा व्यवसायाचे ठिकाण म्हणजे नगर होय असं या शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर डिकिन्सन यांनी म्हटलेलं आहे शेती व्यवसाय वगळून इतर व्यवसाय करणारी जी वस्ती आहे त्यालासुद्धा आपण नगर असं म्हणतोय. त्यानंतर क्रिस्टलर यांनी म्हटलं आहे की शहराचे स्पष्टीकरण करताना उद्योगधंदे, व्यापार, प्रशासन, लघुउद्योग यांचा शहर वस्तीच्या वैशिष्ट्यांचा समावेश केला जातो, त्यालासुद्धा नगर असे म्हटले जाते. रिश्तोफेनसुद्धा असं म्हणतोय की व्यापार, उद्योगधंदे व व्यवसाय करणाऱ्या संपादित किंवा संघटित जो समाज आहे त्या वसाहतीलासुद्धा आपण शहर असं म्हणतो. अशा प्रकारे या अनेक शास्त्रज्ञांनी व्याख्या स्पष्ट केलेल्या आहे. त्यानंतर पुढे नगराची वैशिष्ट्ये काय आहे किंवा नगराची वैशिष्ट्ये कशा पद्धतीने अभ्यासली जातात, तर विभिन्न समुदायाचे केंद्र हे नगराचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे नैतिकदृष्ट्या दूषित वातावरण. तिसरं आहे प्रशासन. चौथा आहे आर्थिक विषमता. पाचवा आहे उत्तेजक वातावरण. सहावा आहे सामाजिक विभाजन. सातवा आहे कृत्रिम व परावलंबी जीवन.
8वा आहे जागेचा अभाव, 9वा आहे व्यापार व उद्योगधंदे, 10वा आहे शिक्षणाच्या सोयी आणि 11वा आहे आरोग्याच्या सोयी. ही नागरी वस्त्यांची वैशिष्ट्ये आहे आणि या वैशिष्ट्याच्या आधारावर नागरी प्रदेश किंवा शहर किंवा त्या ठिकाणच्या नागरी वस्त्या ह्या आपल्याला वसलेल्या दिसून येतात. आणि म्हणून नागरी वस्त्यांचे वैशिष्ट्ये सांगत असताना वेगवेगळे काही मोठे महानगर असतात, ते लोकसंख्येच्या आधारावर आपण ठरवलेले असतात आणि त्याची वैशिष्ट्येसुद्धा त्यानुसार ठरवली जातात. त्यानंतर नागरी भूगोलाचं स्वरूप काय आहे? नागरी भूगोलाचं स्वरूप तर नागरी भूगोलाचं स्वरूप हे वर्णनात्मक आहे, स्थितिजन्य आहे, क्षेत्रीय आहे, नियोजनात्मक स्वरूप आहे आणि क्रमबद्ध स्वरूप आहे. तर पहिला आहे नागरी भूगोलाचे वर्णनात्मक स्वरूप. मग नागरी भूगोलाचा अभ्यास करत असताना पूर्वी भूगोलाचा अभ्यास हा पूर्णपणे वर्णनात्मक पद्धतीने होत होता किंवा वर्णनाच्या दृष्टीनेच सांगितल्या जात होता आणि म्हणूनच नागरी भूगोलाचं स्वरूप सुद्धा वर्णनात्मक आहे. त्यामध्ये जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर जिओग्राफी नावाचा जो स्ट्रेंबोचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी वसाहतीच्या स्थितीवर अधिक भर देऊन त्याचे वर्णन केलेले आहे. त्यामध्ये त्याने सोन व रोन या नदीच्या संगमाजवळ एक उंच ठिकाणी वसलेले लियान्स हे शहर जे आहे ते रोमन लोक तिथे राहतात आणि तिथे सोने व चांदीच्या स्वरूपाचा व्यापार करतात असं त्याने त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यानंतर दुसरं स्वरूप आहे स्थितिजन्य स्वरूप. तर 20व्या शतकामध्ये सुरुवातीला काही भूगोलतज्ञांनी शहराच्या वर्णनात्मक बाजूवर जास्त भर न देता स्थितिजन्य बाजूवर भर दिला आणि त्यामध्ये परिस्थितीचा कसा परिणाम होतो हे सांगितले. बी डिक्किन्सन या तज्ज्ञाने जिओग्राफी या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की नागरी ठिकाणचे लोकसंख्या, वाणिज्य व व्यापार याचा नगराच्या वाढीवर परिणाम होतो किंवा नगराच्या स्थितीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढचा आहे क्षेत्रीय स्वरूप. आता क्षेत्रीय स्वरूप जे आहे ते 1915 मध्ये पेड्रिक गिडीज नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने सांगितलेलं आहे की नागरी भूगोलाची एक सर्वसाधारण व्याख्या जर केली तर त्यामध्ये त्यांनी नागरी भूगोलात मानवी भूगोला इतकेच विशाल समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. अधिकांश अभ्यासकांनी नागरी ठिकाणांचे विशेष अध्ययनावर लक्ष दिलेले आहे. त्यामध्ये ओरुशा यांनी लेक सिटीज ऑफ द पो बेसिन या पुस्तकामध्ये त्यांनी चर्चा करून सांगितलेले आहे की नागरी भूगोलाचं स्वरूप हे क्षेत्रीय आहे या क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यानंतर पुढील आहे नियोजनात्मक स्वरूप. नियोजनात्मक स्वरूप म्हणजे स्थान व स्थिती यांचं नियोजन करून कोब्री या शास्त्रज्ञाने सांगितलं आहे की अधिक खोलवर अभ्यास करून नियोजन करून शहराचं काय करू शकतो आपण, नियोजन करू शकतो किंवा विकास करू शकतो. त्यानंतर वॉल्टरने सुद्धा ते सांगितलं आहे की केंद्रीय स्थितीचा सिद्धांत सांगताना त्यांनी सांगितलं आहे की नियोजनात्मक पद्धतीने आपण नागरी भूगोलाचं स्वरूप मांडू शकतो. त्यानंतर पुढचं आहे नागरी क्षेत्र किंवा नागरी भूगोलाचे अध्ययन. आता नागरी भूगोलाचे अध्ययन करत असताना किंवा नागरी भूगोलाचे आपण जर व्याप्ती बघितली तर नागरी भूगोलाची व्याप्ती कशा पद्धतीची आहे तर त्यामध्ये स्थान व स्थितीचे अध्ययन आपण करतो, ऐतिहासिक विकासाचे अध्ययन आपण करतोय, रचना व आकार याचे अध्ययन करतोय, सीमांचे अध्ययन करतोय आणि यावरच नागरी भूगोलाची व्याप्ती, क्षेत्र आणि विकास ठरलेला असतो. त्यानंतर पहिला आहे स्थान व स्थिती यांचे अध्ययन. यामध्ये अभ्यास करत असताना स्थानाचा संदर्भ जिथे नगर किंवा शहर वसलेले असते त्या भूभागाशी आपला दिसून येतो. कोणत्याही नगराचा वा शहराचा विकास हा त्याच्या नगराचे स्थान व स्थिती यावर अवलंबून असताना दिसून येते. उदाहरणार्थ एखाद्या नदीच्या काठी वसलेले एखादी नगर आहे किंवा शहर आहे, त्याचा विकास ज्या पद्धतीने लंबाकृती नदी असेल त्या पद्धतीने तो होत जातो. म्हणजेच स्थान आणि विस्तार याला आपल्याला महत्त्व देताना दिसते. त्यानंतर मैदानी प्रदेश असेल, पर्वतीय प्रदेश असेल किंवा उंच भाग असेल याचासुद्धा नगराच्या स्थितीवर
व स्थानावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतर रॅटझेल जो शास्त्रज्ञ आहे याने असं दाखवून दिलं की जर्मनीतील बर्लिन शहराचा अभ्यास करताना असे आढळून आले की बर्लिन स्थान लक्षात घेता या शहराचा विस्तार व विकासाचा फारसा आपल्याला कमी शक्यता आहे. म्हणजे का? कारण तिथे असणारी तिथली परिस्थिती आणि स्थिती. त्यानंतर मैदानी प्रदेश आहे याचा सुद्धा आपल्याला शहराच्या स्थितीवर परिणाम झालेला दिसून येतो. दुसरं आहे ऐतिहासिक विकासाचे अध्ययन. आता ऐतिहासिक विकासाचे अध्ययन ज्या नगराला इतिहास आहे किंवा ज्याप्रमाणे मानवाच्या विकास अवस्था असतात, बाल्यावस्था, युवा अवस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, तशाच अवस्था ह्या नगराच्या सुद्धा असतात आणि म्हणजे शहरांच्या मानवाप्रमाणे विभिन्न अवस्थातून जावे लागते आणि शहराच्या विकासाच्या अवस्थेवरच त्या शहराचा विकास अवलंबून असतो. नागरी भूगोलात विकासाच्या या विभिन्न अवस्थाचे अध्ययन व त्यांचा नागरी भूगोलाच्या ऐतिहासिक विकासाचे अध्ययन करणे हे गरजेचे असते आणि त्यावरच त्याचं क्षेत्र हे अवलंबून असते असं म्हटलं जातं. त्यानंतर त्याचा प्राकृतिक, स्वाभाविक, सांस्कृतिक व राजकीय घटकांचा सुद्धा त्यावर प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे रचना व स्थिती यांचं अध्ययन आणि सीमांचं अध्ययन. थँक्यू.